लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंचितचे पैठण येथे ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात। पैठण येथे वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार ईव्हीएम विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचे दिनांक 4 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये पैठण तालुक्यातील संपूर्ण सर्कल निहाय राबवण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांनी दिली। सदर ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पैठण येथे व आज पिंपळवाडी येथील भागवत चौक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेचे भारत आठवले, अतुल गिरी, अविनाश चाबुकस्वार, अरुणदादा बल्लाळ, तात्याराव वाघोसे, हिवराळे सर, भगवानराव बनसोडे, राहुल अडसूळ, अभिजित पवार, विष्णुवीर, दत्ता गायकवाड, प्रशांत चव्हाण, बाबासाहेब अडसूळ, पंकज गायकवाड, विशाल कोल्हे, अनिल शेवाळे, सतीश बोरुडे, अशोक चाबुकस्वार, दशरथ चाबुकस्वार, अनिल चाबुकस्वार, भैया सूर्यवंशी तसेच मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ।